नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची अपडेट. ठाकरेंना एकटं पाडण्याची जी खेळी खेळली होती तीच खेळी शरद पवारांनी एकटं पाडण्यासाठी अवलंबली. मात्र भारतीय जनता पक्षाला आता नाहक त्रास होतोय आणि लोकसभेचे जे चित्र होते ते संपूर्ण चित्रच बदलून गेलेले आहेत. छोटे छोटे पक्ष संपवण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण आहेत आणि फोडाफोडीचं राजकारण त्यांना कसं महागात पडले ते बघूया. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाकांक्षा ठेवली आणि निवडणुकीला 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी ताकदही लावली. मात्र शरद पवार यांची खेळी आता खेळायला सुरुवात झालेली आहेत. एकीकडे राज ठाकरेंना सोबत घेणे आणि अजित पवारांना सोबत घेणे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडत शिंदे गटांना सोबत घेणे. मात्र भारतीय जनता पक्षाला 2019 पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे म्हाडाची लोकसभा निवडणूक आहेत. विमान पाठवलं तरी उत्तमराव जानकर राष्ट्रवादीत गेले, नारायण पाटील शिंदे गटाचे आमदार तेही सोडून गेले. तर आता महत्त्वाचा धक्का बसलाय. जिल्हा प्रमुखाचंच आता देवानंद बागल यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता येणारी निवडणूक फार रंगतदार होणार आहेत आणि बारामतीत अजित पवारांचं खातं या ठिकाणी सुद्धा खोलणार नाहीत. सर्वात मोठा फटका शिंदे गटाला आणि अजित पवारांना बसताना आता दिसतोय. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.